म्हणजे मला ही आठवण खूप सांगावीशी वाटते. कारण माझे बाबा आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या दिसण्यात थोडं साधर्म्य आहे. अच्छा. तर मला हे खास वाटतं, की राजकारणामध्ये काम करत असताना तुम्ही जेव्हा ते समाजकारण म्हणून करता, तर तेव्हा तुम्ही लोकांशी किती जोडले जाता. तर माझे बाबा त्यांच्यासारखे दिसतात हा एक अगदी योगायोगाचा भाग आणि आम्ही त्याच रस्त्यावरती राहत होतो. म्हणजे जिथे आनंद मठ आहे हं. तिथून अगदी 5 मिनिटावरती सरळ रेषेत गेल्यावरती माझं घर होतं. तर आम्ही रिक्षेने आल्यानंतर बाबांना पाहिल्यानंतर अनेकदा रिक्षावाले म्हणायचे, की "नाही, तुमच्याकडून पैसे कसे घेणार?" तर आम्हाला कळायचं नाही, की हे असं का म्हणतात. पण त्यांना असं कुठेतरी वाटत होतं, की आम्ही कदाचित दिघे परिवारातले कोणीतरी असू, अच्छा. हां. इतक्या जवळ राहतो म्हटल्यावर. तर बाबा अर्थातच पैसे द्यायचे आणि पण किती दिघे साहेबांवरती प्रेम असेल लोकांचं, हे मला त्या निमित्ताने खूप आणि आमच्या इथेच टेंबी नाक्यालाच देवीची हो. नवरात्राची पूजा व्हायची आणि तो सगळा उत्सव, नवरात्रोत्सव साजरा केला जायचा. तर कुठला बॅनर कुठे लावला पाहिजे, इथपासून जातीने दिघे साहेब रात्री 12, 12:30, 1:30 वाजता उभे राहून बॅनर लावून घेतायत, हे मी पाहिलेलं आहे. किंवा आम्हीही त्या कार्यक्रमाची तयारी करत असताना तालीम आम्ही जेव्हा केली, तर तालमीला ते जातीने हजर होते आणि तालमीनंतर त्यांनी मला म्हणजे "तू पारंपरिक वेशभूषा कर हं, म्हणजे छान दिसेल ते" वगैरे इतक्या बारीक सूचना, की हे खरं तर म्हणजे त्यांच्यासाठी इतक्या असंख्य कार्यक्रमातला एक कार्यक्रम असेल. पण तसं नव्हतं. प्रत्येक गोष्टीकडे जातीने लक्ष देणं